वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत. एक्सरसाइज मध्ये जे आधीचे क्वेश्चन्स आहेत त्यांची पण उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. आधी तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करून घ्या आणि मग मी जे तुम्हाला आन्सर शीट देईन त्याप्रमाणे नंतर क्रॉस टॅली करा. ठीक आहे. आपण आता घेणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधला प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 54. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 54. प्रॉब्लेम वाचते मी. Amit bhai and Narendra bhai are in partnership sharing profits and losses equally. Equally ला underline करा. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading P&L and balance sheet as on 31st March 19. Trial balances as on 31st March 19 is given. Plant and machinery asset, factory building asset, sundry debtors asset, purchases trading debit, bad debts P&L debit, सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ऍसेटला लिहा आणि डॉट करा. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट आहे. परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018 दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग डेबिट, लीगल चार्जेस P&L डेबिट, मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग डेबिट, कॅश इन हँड ऍसेट, कॅश ॲट बँक ऍसेट. ऍडव्हर्टाइजमेंट P&L च्या डेबिटला हिडन ऍडजस्टमेंट आहे डॉट करा फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. वर्किंग नोट्स करणार आहोत आपण ह्याच्या, डॉट करून ठेवा. सॅलरीज P&L डेबिट, रेंट P&L डेबिट, ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंट केलंय आपण त्याच्या डेबिटला जाणार आहे. फर्निचर ऍसेट, बिल्स रिसिवेबल्स ऍसेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी ऍसेट. क्रेडिट बॅलन्स कॅपिटल अकाउंटला जाणार. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बिल्स पेएबल्स लायबिलिटी, डिस्काउंट क्रेडिटला आहे म्हणून P&L च्या क्रेडिटला. क्रेडिटर्स लायबिलिटी, आरडीडी 2700 आहे आणि इकडे बॅड डेट्स किती होते 500 होते, पण अजून ऍडजस्टमेंट्स आहेत. सो आरडीडीचं काय करायचं आता ठरवू नका. बँक लोन लायबिलिटी, परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस. ऍडजस्टमेंट्स वाचूयात. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 19 वॉज व्हॅल्यूड ॲट 43,000. क्लोजिंग स्टॉक आहे हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ऍसेटला. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. इन्शुरन्स नाहीये, अनइन्शुअर्ड आहे. सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्स गोज आउट म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि लॉस आहे म्हणून P&L च्या डेबिटला. आरडीडी ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्सला डॉट करा. Mr. Patil, our customer became insolvent and could not pay his debts of 500. Bad debts आहेत हे सरळ. सो डेटर्सला दुसरा डॉट येणार आहे बॅड डेट्सचा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट आणि सॅलरीजला डॉट करा. रेंट आणि सॅलरीजला ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर. ठीक आहे. अमाऊंटच दिलेली, पर्सेंटेज नाही दिलेलं. चल पोस्टिंग करायला घेऊयात चला. प्लांट अँड मशिनरी ऍसेट्स आहे. प्लांट अँड मशिनरी ऍसेटची सुरुवात आपण फिक्स्ड ऍसेट पासून करतो. प्लांट अँड मशिनरी फिक्स्ड ऍसेट आहे म्हणून आपण आधी लिहिली आहे. 2,80,000 आउटर कॉलम फिगर आहे कारण त्याला ऍडजस्टमेंट नाहीये, डॉट नाही केलेला आपण त्याला. फॅक्टरी बिल्डिंग प्लांट अँड मशिनरीच्या खालतीच लिहायचंय. फॅक्टरी बिल्डिंग अमाऊंट किती आहे 75,000. इनर कॉलम फिगर आहे त्याला डेप्रिसिएशन आहे. सन्ड्री डेटर्स, आता सन्ड्री डेटर्सच्या आधी फॅक्टरी बिल्डिंगची ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यानंतर खाली माऱ्यामध्ये फर्निचर पण आहे आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी पण आहे. सो एक 4 ओळी वरती सोडा आणि मग लिहा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स इनर कॉलम फिगर आहे 28,700. 3-4 ओळी त्याला सोडायच्या आहेत हा डेटर्सला. परचेसेस, आता आपण मगाशी एवढा सगळा प्रॉब्लेम वाचला पण आपल्याला ओपनिंग स्टॉक कुठे दिसला नाही. याचा अर्थ काय होतो, हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा बिझनेस सुरू झालेला आहे म्हणून ओपनिंग स्टॉक नाहीये. सो ओपनिंग स्टॉक लिहून तुम्ही इथे 0 पण लिहू शकता किंवा काहीच लिहायचं नाही, डायरेक्ट परचेसेसनी सुरुवात केली तरी चालणार आहे. सो 2 परचेसेस अमाऊंट काय आहे 85,500 इनर कॉलम कारण परचेस रिटर्न आहेत. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स. आता मी तुम्हाला बॅड डेट्सची जी ऍडजस्टमेंट सांगणार आहे ना, एरवी आपण काय करतो आरडीडी आणि बॅड डेट्स मागच्या एका प्रॉब्लेम मध्ये पाहिलं
की ऍडजस्टमेंट्स मध्ये आरडीडी बॅड डेट्स काहीच नव्हतं, तेव्हा आपण काय केलं, ट्रायल बॅलन्स मधली आरडीडीची फिगर आणि बॅड डेट्सची फिगर जी मोठी आहे त्या साईडला ते लिहायचंय. सो इथे आता तुम्ही जर पाहिलं तर आरडीडी क्रेडिटला 2700 दिसते आणि बॅड डेट्स 500 दिसते डेबिटला, म्हणजे 2700 जास्ती आहे. सो ऍडजस्टमेंट नसत्या तर आपण इथे क्रेडिटलाच आरडीडी ओल्ड लेस बॅड डेट्स ओल्ड असं केलं असतं. आपण जरा थांबूयात ही ऍडजस्टमेंट करताना, कारण आपल्याला अजून ऍडजस्टमेंट मधल्या ज्या बॅड डेट्स आणि आरडीडी आहेत त्याची फिगर किती येणार आहे ते माहिती नाहीये. ती जर फिगर ह्या आरडीडी पेक्षा कमी असेल, म्हणजे आरडीडी 2700 जी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आहे त्यापेक्षा सुद्धा या सगळ्या फिगर जर कमी असतील तर आपण ते क्रेडिटला लिहिणार आहोत. सो कुठेतरी पेन्सिलनी बाजूला तुम्ही लिहून ठेवा, किंवा काहीच आता लिहिलं नाही तरी चालेल. बॅड डेट्स आणि आरडीडीचं पोस्टिंग आपण शेवटी करूया ऍडजस्टमेंटच्या वेळेला. सो बॅड डेट्स मी पेंडिंग ठेवते. सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न कुठे लिहितो आपण, परचेसच्याच ओळीवर बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न्स इथंच लिहायचं आहे. सेल्स रिटर्न्सची अमाऊंट आहे 2200 इनर कॉलम, मायनस करून ठेवा, आपण नंतर वरची फिगर नंतर टाकूयात सेल्सची. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, सन्ड्री डेटर्स एक 4 ओळी सोडा आणि 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. इनर कॉलम फिगर किती आहे 40,000. ऍडजस्टमेंट हिडन आहे, नंतर करूयात सगळ्या ऍडजस्टमेंट करायच्या वेळेला. इम्पोर्ट ड्युटी, परचेसेसला परचेस रिटर्न आहेत, एक ओळ सोडा, नाहीतर परचेस रिटर्न आत्ताच लिहून टाका आणि मग लिहा टू इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंगच्या डेबिटला जाते. इम्पोर्ट ड्युटीची अमाऊंट किती आहे 1800. आउटर कॉलम फिगर आहे कारण त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. लीगल चार्जेस P&Lच्या डेबिटला जातं. फर्स्ट रो सोडायचे ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस साठी आणि मग लिहायचे टू लीगल चार्जेस. अमाऊंट किती आहे लीगल चार्जेसची 2000, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम फिगर 2000. त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर P&Lच्या डेबिटला जातं, सॉरी ट्रेडिंगच्या डेबिटला जातं. टू मोटिव्ह पॉवर अमाऊंट काय आहे मोटिव्ह पॉवरची 12,000. सो इथे 12,000 येणार. त्याच्यानंतर वेअर हाऊस रेंट. आता इथे वर एक वेअर हाऊस रेंट आहे आणि खाली साधा रेंट आहे, पण वेअर हाऊस रेंट हा P&Lच्या डेबिटलाच जातो. तुमचं कन्फ्युजन काय होऊ शकतं, दोन रेंट दिलेत ना, मग एक वेअर हाऊस रेंट आपण ट्रेडिंगला घेऊ, दुसरा खाली घेऊ P&Lला, असं नाहीये. जर फॅक्टरी रेंट असेल तरच तो फक्त आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचा आहे. अदरवाईज जे काही रेंट असतील, वेअर हाऊस रेंट असू देत, वेअर हाऊस म्हणजे काय, स्टॉक जिथे मेंटेन करतात ना त्याला वेअर हाऊस म्हणतात. सो वेअर हाऊस रेंट P&Lच्या डेबिटला येणार आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला नाही. हे मार्जिन मध्ये लिहून ठेवा. वेअर हाऊस रेंट P&Lच्या डेबिटला. बरं त्याला ऍडजस्टमेंट नाहीये, हे जी आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे ती फक्त रेंट लिहिले, वेअर हाऊस रेंट नाहीये. सो वेअर हाऊस रेंट आउटर कॉलम फिगर 1800. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहू नका चुकून सुद्धा. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, गव्हर्नमेंट बॉन्डला एक ओळ सोडा आणि मग लिहा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. अमाऊंट काय आहे 20,000 70,000 आउटर कॉलम. ऍडव्हर्टाइजमेंट P&Lच्या डेबिटला जाणार आहे. टू ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलम फिगर आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे. किती आहे अमाऊंट टू ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलम 10,000. ऍडजस्टमेंट आपण नंतर करूयात, अमाऊंट लिहा फक्त. सॅलरीज P&Lच्या डेबिटला, ऍडव्हर्टाइजमेंटला एक ओळ सोडा आणि मग लिहा टू सॅलरीज. ऍडजस्टमेंट आहे त्याला, सॅलरीची अमाऊंट आहे 3,800. एक ओळ सोडून लिहायचंय टू रेंट. पुन्हा इनर कॉलमच फिगर आहे 1,500. ती जी रेंटची ऍडजस्टमेंट आहे ती आपण ह्याला करायची, वेअर हाऊस रेंटला नाही. ड्रॉइंग्स आहेत, ड्रॉइंग्स P&L हेड कॅपिटलच्या डेबिटला जातात. फर्स्ट रो सोडायचे बॅलन्स लिहायला, सेकंड रो वरती डेबिट साइडला लिहायचंय टू ड्रॉइंग्स. अमित भाईच्या कॉलम मध्ये 2,400, नरेंद्र भाईच्या कॉलम मध्ये 3,200. फर्निचर फॅक्टरी बिल्डिंग एक ओळ सोडा,
फर्निचर 195,800, 195,800. बिल्स रिसिवेबल्स कॅश ॲट बँकच्या खालती लिहायचे, बिल्स रिसिवेबल्स. बिल्स रिसिवेबल्सची अमाऊंट किती आहे? 20,700. आउटर कॉलम फ्री होल्ड प्रॉपर्टी, फर्निचरला एक ओळ सोडा. फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी आहे, फिक्स्ड असेट आहे. आउटर कॉलम 41,000, ऍडजस्टमेंट नाहीये त्याला काही. डेबिट साइड झालीये, क्रेडिट साइड वाचते. कॅपिटल बॅलन्सेस, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,50,000 आणि 3,00,000. या सगळ्या मी आधीच लिहून ठेवत असते. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा इथे कॅपिटलच्या इथे खालती नावं, हे सगळे तयारी आधीच करून ठेवायची. सेल्स 1,80,000, सेल्स रिटर्न आपण ऑलरेडी लिहिलेले. सेल्सची अमाऊंट 1,80,000 लेस करा 177,800. बिल्स पेएबल्स 8,500. कॅपिटल आपण ऑलरेडी अमितभाई नरेंद्रभाई नावं लिहिली आहेत, एक दोन ओळी सोडा आणि मग लिहा बिल्स पेएबल्स. फिगर आउटर कॉलम मध्ये येणार आहे 8,500. ऍडजस्टमेंट काही नाहीये त्याला. डिस्काउंट, डिस्काउंट क्रेडिटला म्हणजे इन्कम आहे. बाय डिस्काउंट एक ओळ वरची सोडली आपण. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस काही असेल तर ब्रॉट डाऊन करायला 1,200 आउटर कॉलम. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स बिल्स पेबल्सच्या खालती लिहिणार आहोत आपण. क्रेडिटर्स अमाऊंट आहे क्रेडिटर्सची 38,500. आरडीडी पेंडिंग ठेवणार आहोत. इकडे बॅड डेट्स पण पेंडिंग ठेवलं होतं आपण. बँक लोन 15,000, क्रेडिटर्सच्या खालती लिहायचंय. बँक लोन अमाऊंट आहे 15,000. परचेस रिटर्न 2,000, परचेस लिहिले होते आपण ऑलरेडी 85,500 लेस 2,000 83,500. आलं बरोबर? झालं पोस्टिंग. आरडीडी आणि बॅड डेट्स राहिलेत मला माहितीये, आपण ऍडजस्टमेंट करताना ते लिहूयात. स्टॉक ऑन हँड व्हॅल्यूड ॲट 43,000. आपल्याला आता मगाशी ऍडजस्टमेंट वाचल्या त्याच्यात गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट होतं ना, मग मध्ये एक 2-3 ओळी सोडा आणि मग लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 43,000. बिल्स रिसिवेबल्सच्या खालती लिहिते मी ऍसेटला क्लोजिंग स्टॉक 43,000. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ 8,000 वेअर स्टोलन. गुड्स आर गोइंग आउट, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स स्टोलन अमाऊंट 8,000 आउटर कॉलम. आता आठवत असेल तर तुम्हाला मी ऍडजस्टमेंट सांगितली होती, एकदा रिवाइज करते. 8,000 जेवढे गुड्सची व्हॅल्यू स्टोलन म्हणजे लॉस बाय थेफ्ट असू दे, फायर मध्ये असू दे, जी काय अमाऊंट आहे ती पूर्णच्या पूर्ण इथे लिहायची. समजा त्याच्यामध्ये इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असेल तर जेवढी अमाऊंट इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल आहे ती ऍसेटला लिहायची. समजा 8,000 मधले 6,000 क्लेम रिसिवेबल असेल, सो इथे येणार इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 6,000. मग आपण कॅल्क्युलेशन काय करणार? 8,000 मायनस 6,000, 2,000 आपला लॉस झाला जो P&Lच्या डेबिटला येणार आहे. ओके, आता तुम्ही लक्षात ठेवताना एवढंच ठेवा, आता या प्रॉब्लेम मध्ये इन्शुरन्स क्लेम नसल्यामुळे जेवढी टोटल अमाऊंट आहे गुड्स लॉसची ती तशीच्या तशी लॉस बाय थेफ्ट म्हणणार आहोत आपण त्याला. रेंटला एक ओळ सोडायची आणि मग लिहायचंय टू लॉस बाय थेफ्ट अमाऊंट 8,000, कारण अनइन्शुअर्ड गुड्स आहेत, इन्शुरन्स नाहीच आहे. आरडीडी 2%. त्याच्या आधी बॅड डेट्सची एंट्री करूया. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकेम इन्सॉल्वंट, कुड नॉट पे, डेट्स ऑफ 500. सो लेस बॅड डेट्स 500. हे लेस करून आपण इनर कॉलम मध्ये फिगर लिहिणार आहोत 28,200. लगेच आरडीडी कॅल्क्युलेट करूया 2%. सो लेस आरडीडी 2%. मायनस 564. सो आउटर कॉलम फिगर येणार आहे 27,636. आता ह्याचे मला सेकंड इफेक्ट द्यायचे आहेत. नॉर्मली आपण काय करतो? लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट ऍड टू ओल्ड बॅड डेट्स, बरोबर आहे.
आता मी इथे वर्किंग नोट एक दाखवते तुम्हाला बरं का. ओल्ड बॅड डेट्स किती होते 500, ओल्ड आरडीडी किती होती 2700. हे क्रेडिट आहे, हे डेबिट आहे. आता हे जे बॅड डेट्स लेस फ्रॉम ऍसेट पी अँड एल डेबिट म्हणजे डेबिटला ऍड होणार आहे. ओल्ड बॅड डेट्सला ऍड होणार किती 500 आणि ओल्ड बॅड डेट्सला 564 न्यू आरडीडी पण ऍड होणार. आता तुम्ही जर कम्पेअर केलं तर हे 1564 आणि हे 2700 हे रफ मध्ये करून बघा. ओल्ड आरडीडी जी बॅलन्स हे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आहे क्रेडिटला ती जास्ती आहे. ओल्ड जी क्रेडिटला आहे त्याच्यामुळे आपण ह्या ज्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स डेबिटला लिहितो ना, टू बॅड डेट्स ओल्ड मायनस आरडीडी ओल्ड प्लस बॅड डेट्स न्यू प्लस आरडीडी न्यू, हे जे आपण डेबिटला लिहितो कारण त्याचा आन्सर प्लस मध्ये असतं म्हणून. पण इथे जर आपण हे सगळं डेबिटला लिहिलं तर मायनस मध्ये आन्सर येणार की नाही, म्हणून मी हे डेबिटला लिहित नाहीये. कम्पेअर काय केलं आपण, ओल्ड आरडीडीच्या कम्पॅरिझन मध्ये हे सगळं लेस आहे, कमी आहे, म्हणून ह्या सगळ्या फिगर्स आपण डेबिटला लिहिणार आहोत. सो या प्रॉब्लेम मला वरती तुम्ही स्टार मार्क करूनच ठेवा, हा इम्पॉर्टंटच प्रॉब्लेम आहे. आता आपण ह्याच्या ऍडजस्टमेंट्स कशा करणार आहोत, आधी आपण ट्रायल बॅलन्स मधलं पोस्टिंग करूयात. बाय आरडीडी ओल्ड इनर कॉलम 2700 क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून क्रेडिटला घेतलं. इथून लेस होणार बॅड डेट्स ओल्ड लेस 500. हेच आपण उलट इथे लिहितो की नाही, बॅड डेट्स ओल्ड 500 लेस आरडीडी ओल्ड 2700 करतो. आता हे इथे लिहिणार होतं आपण म्हणून साइन्स चेंज केल्या. आता जेव्हा आपण बॅड डेट्स नवीन क्रिएट करतो तेव्हा लेस फ्रॉम ऍसेट पी अँड एलच्या डेबिटला लिहितो आपण, त्याच्याऐवजी क्रेडिटला मायनस करा म्हणून इथे मायनस बॅड डेट्स न्यू किती आहे 500. आरडीडी जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा लेस फ्रॉम डेटर्स पी अँड एलच्या डेबिटला बॅड डेट्सला ऍड करतो. डेबिटला ऍड करायच्या ऐवजी क्रेडिटला लेस करा. सो मायनस आरडीडी न्यू मायनस 564. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आउटर कॉलम मध्ये फिगर दाखवायचे आपल्याला. सो 2700 मायनस 1564 1136 ही फिगर आउटर कॉलमला क्रेडिटला आली. हे सगळं का क्रेडिटला घेतलं, कारण आरडीडी ओल्ड जी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आहे त्याची अमाऊंट ओल्ड बॅड डेट्स न्यू बॅड डेट्स आणि न्यू आरडीडी या सगळ्यांच्या टोटल पेक्षा जास्त आहे, क्रेडिट जास्त आहे म्हणून आपण क्रेडिटला घेतलं. एरवी आपण हे सगळं डेबिटला घेऊन मायनस मध्ये इथे दाखवतो का, नाही, मायनस मध्ये दाखवता येत नाही. इथे डेबिटला मायनस आलं याचाच अर्थ ते क्रेडिट आहे म्हणून ते क्रेडिटला प्लस मध्ये दाखवलं. स्टार मार्क करा या ह्याला ऍडजस्टमेंटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 800, रेंटला ऍड आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग शब्द आला ऍड केलं. आउटस्टँडिंग रेंट 800 ऍड करा 2300. लेफ्ट इफेक्ट असतो बँक लोनच्या खालती लिहायचंय. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतेय मी कारण दोन आहेत आपल्याला माहितीये. रेंट इनर कॉलम फिगर 800 आणि सॅलरी 300. सॅलरी मध्ये ऍड आउटस्टँडिंग 300. सो 4100 आउटर कॉलम मध्ये आलं. लेफ्ट इफेक्ट रेंटच्या खालती लिहायचंय सॅलरीज 300 ऍड होणार 1100 आउटर कॉलम. बरोबर आहे. लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग 2500. फॅक्टरी बिल्डिंगच्या खालती लिहायचं डेप्रिसिएशन, पर्सेंटेज नाहीये, अमाऊंट लिहायचे 2500 लेस केलं की 72500 आउटर कॉलमला आलं. आणि फर्निचर 1800. सो फर्निचरला लेस डेप्रिसिएशन, अमाऊंट आहे लेस 1800 आउटर कॉलम 1,94,000. बरोबर ना. लेस फ्रॉम ऍसेट पी अँड एलच्या डेबिटला लॉस बाय थेफ्टच्या खालती लिहिते मी 2 डेप्रिसिएशन, खाली फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर. फॅक्टरी बिल्डिंग डेप्रिसिएशन 2500 होतं
आणि 1800. सो अमाऊंट आली 4300 टोटल डेप्रिसिएशन. ठीक आहे. आता हिडन ऍडजस्टमेंट्स दोन आहेत आपल्या. ऍडव्हर्टाइजमेंट पहिली करूया का बॉन्ड करूयात? गव्हर्नमेंट बॉन्ड्स पहिले. ठीक आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 1 ऑक्टोबर 2018 ला घेतलेले आहेत. सो वर्किंग नोट दाखवायची आहे. वर्किंग नोट मध्ये तुम्ही असं लिहिणार आहात, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स, इंटरेस्ट ऑन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स purchased on 1 ऑक्टोबर 2018. बरोबर लिहिते ना मी? 1 ऑक्टोबर 2018. आता ही इन्फॉर्मेशन लिहून झाली. देअरफॉर इंटरेस्ट इज इक्वल टू कॅपिटल अमाऊंट किती आहे? 40,000. कॅपिटल नाही, सॉरी, प्रिन्सिपल अमाऊंट. सो 40,000 चे बॉन्ड्स होते, 10% चे होते, म्हणून 10/100. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यासाठी मंथ्स लागतील. 1 ऑक्टोबरला परचेस केले म्हणजे ऑक्टोबर पासून मार्च एंड पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सो टोटल 6 मंथ साठी इंटरेस्ट मिळणार आहे या पर्टिक्युलर इयर मध्ये, कारण ड्युरिंग द इयर परचेस केलेत म्हणून. सो 40,000 च्या 10% म्हणजे झाले 4,000. 4,000 चे हाफ म्हणजे अमाऊंट झाली 2,000. कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करा, मी माझ्या सोयीने करत असते. सो इंटरेस्ट 2,000 आला. आता हा इंटरेस्ट आपल्याला रिसिवेबल आहे की नाही, आउटस्टँडिंग आहे की नाही. सो हा इंटरेस्ट गव्हर्नमेंट बॉन्ड्सला ऍड होणार आहे. ऍड इंटरेस्ट रिसिवेबल, ब्रॅकेटमध्ये लिहायचंय वर्किंग नोट नंबर 1, ऍड 2,000, आउटर कॉलम 42,000. इंटरेस्ट रिसिवेबल आहे म्हणजे आपलं इन्कम आहे. राईट इफेक्ट, इकडे आपण ऍसेटला ऍड केलं की इकडे ऍड राईट साइडलाच म्हणजे इन्कमला आपण काय लिहिणार आहोत? बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. अमाऊंट आहे 2,000. दुसरी हिडन ऍडजस्टमेंट ऍडव्हर्टाइजमेंटची आहे. ऍडव्हर्टाइजमेंट 10,000 फॉर 2 years with effect from 1 January. So working note number 2, prepaid advertisement. ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे आहेत ₹10,000 फॉर 2 years with effect from 1 January 2019. आता प्रीपेडचे आपण कसं लिहितो? ₹10,000 चे आपण 2 भाग करणार आहोत, करंट इयर आणि प्रीपेड. आता करंट इयर मध्ये किती मंथ्स झाले बघा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3च महिने करंट इयर मधले. बाकी सगळे उरलेले महिने कुठल्या ह्याच्यातले? प्रीपेड मधले येणार आहेत. सो करंट इयर मध्ये 3 months. सो किती मंथ्स उरले? 2 years आहे. 2 years म्हणजे 24 months. 24 months मधले 3 months जर करंट इयरचे असतील तर प्रीपेड किती आहेत? 21 months. कळलंय ना कॅल्क्युलेशन? मंथ्स मध्ये का करते मी? सोपं जाईल आपल्याला कॅल्क्युलेट करायला इंटरेस्ट म्हणून. आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट कसा करायचा आहे? 10,000 मल्टिप्लाय, इंटरेस्ट नाही सॉरी, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. सो 3/24. 3/24 का? कारण 24 months मधले 3 months करंट इयरचे आहेत. सो हे कॅल्क्युलेशन काय आलंय? 1250. हे करंट इयरचे झाले. आणि प्रीपेडचं कॅल्क्युलेशन काय? 10,000 इंटू 21/24. 21 months प्रीपेड आहे. खरं तर तुम्ही 10,000 मायनस 1250 करू शकता किंवा कॅल्क्युलेशन करा. 1250 इंटू 7, 8750. दोघांची टोटल 10,000 आली. कसंही करा, 10,000 मायनस 1250 केलं तरी चालेल. ही झाली तुमची वर्किंग नोट. आता कुठली अमाऊंट इथे लेस करायची? तर हा जो प्रीपेडचा कॉलम असतो ना, ही अमाऊंट लेस करायची. ती लेस केल्यानंतर जी आउटर कॉलम करंट इयरच्या P&Lच्या कॅल्क्युलेशन मध्ये जी येईल ती ऑटोमॅटिकली करंट इयरचीच असणार आहे. बरोबर? सो लेस कुठली अमाऊंट करायची हे पण महत्वाचे. प्रीपेडची अमाऊंट लेस करायची. सो लेस
प्रीपेड ब्रॅकेटमध्ये लिहायचंय वर्किंग नोट नंबर 2, अमाऊंट किती आहे लेस 8750. ही अमाऊंट लेस केली की ऑटोमॅटिकली तुमची करंट इयरची 1250 आउटर कॉलम मध्ये येईल. लेस फ्रॉम P&L डेबिट ऍसेट. ऍसेटला काय लिहायचंय प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेडची अमाऊंट किती ही जी लेस केली ती 8750. स्टार मार्क कराच ह्या प्रॉब्लेमला. खूप ऍडजस्टमेंट्स आहेत ह्याच्यात आणि सगळ्या महत्वाच्या आहेत. वर्किंग नोट कळली आहे, सगळ्या ऍडजस्टमेंट्स करून झाल्या आहेत का, आउटर कॉलम मध्ये फिगर झाल्या आहेत का बघा, आल्या आहेत सगळ्या. सो आता बॅलन्सिंग करायला घ्या. तुम्ही तुमच्या एंडला करा, मी पण माझ्या एंडला करून घेते. मग टॅली होतंय का बघूयात आपलं. ठीक आहे, बॅलन्सिंग करून झालं आहे. दरवेळेला तुम्ही बॅलन्सिंग करताना तुमच्या डोळ्यांना हे दिसलं पाहिजे क्रेडिट बॅलन्स जास्ती आहे का डेबिट बॅलन्स जास्ती आहे. त्याप्रमाणे बॅलन्सेस करायला घ्या आणि पहिल्यांदा पेन्सिलनी करायचं मग फायनल करायचं. म्हणजे समजा लॉस असेल आणि तुम्ही चुकून आधी क्रेडिटचा टोटल लिहून टाकली तर नंतर खाडाखोड नको व्हायला म्हणून. सो इथे दिसतंय क्रेडिट बॅलन्स जास्ती आहे 228,800, टोटल आहे 131,500, ग्रॉस प्रॉफिट आहे. ब्रॉड डाऊन केल्यानंतर टोटल येते 135,836. प्रॉफिट आले 112,086 जे इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचंय. इक्वली डिस्ट्रीब्यूट करून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये शेअर इन नेट प्रॉफिट असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर टोटल्स घेतल्या, ड्रॉइंग लेस करून जो बॅलन्स आला तो कॅरी फॉरवर्ड केला बॅलन्स शीटला आणि 819586 ला बॅलन्स शीट टॅली झाली आहे. हा प्रॉब्लेम मार्क करून ठेवा. पुढचा प्रॉब्लेम मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेते. प्लस मी त्यातले जे आधीचे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा नेक्स्ट किंवा त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत टाटा.